मैदानाच्या आतमध्ये आता वळतोय हा मुकाबला क्वार्टर फायनलचा. क्वार्टर फायनल मध्ये अगदी आपण बघितलं तर चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली अगेन्स्ट पाहतोय आपण वाघोबा ब्राह्मणगाव. मुकाबला आहे 2 ओव्हरचा मित्रांनो. सुरुवात झाले आकाश श्रीपट बॉलिंग ट्रॅक वर. जितेंद्र बराब अगदी आपण बघितला स्ट्राईक एंडकडे. कालच्या दिवसामध्ये अर्जुन जितेंद्र या खेळाडूंचा खेळ काय छान राहिला होता, दमदार राहिला होता आणि या खेळाडूंनी कालचा दिवस गाजवला. परंतु आजचा दिवस कोणता संघ गाजवतोय? दुसरा चेंडू पाहिला आपण वाघोबा ब्राह्मणगाव संघ. अगदी आपण बघितला तर जितेंद्र बराप यांना आकाश यांना जर फेस करायचं असेल ना तर मग नीट खेळावं लागेल, कारण की उगाच नाहीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी जाऊन आपल्या क्रिकेटची कला दर्शवली आहे. 2 बालिकावीराच्या बाईक्स देखील त्यांच्या नावावर आहेत. असे स्टार खेळाडू म्हणून त्यांची वर्णी लागते. कासार वडवलीचा जो मोठा संघ जो ठाण्यामध्ये एक दादा संघ म्हणून ओळखला जातो, प्रिन्स 11 कासार वडवली, त्या संघामधून ॲज अ ओपनर बॅटर अयुब शेख सारख्या खेळाडूच्या सोबत खेळत असताना भाविश पवारला स्लॉक सिपचा षटकार लगावणारे खेळाडू आहे ते आकाश श्रीपट त्यांना आपण पाहतोय. मध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला, धीमा टाकला होता. व्हेरिएशन व्हरायटी त्यांची कला आहे आणि ती दर्शवली जाते. चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ अगदी आपण बघितला तर प्रभाव दर्शवताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये, आणि प्रभाव किती आहे ते देखील पाहायला मिळतोय. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो. इकडे अर्जुन पाहिले तर डॉट चेंडू खेळतात. षटकामध्ये चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहिले तर 5 आणि फलकावर धाव आहे ती फक्त आणि फक्त 1. आकाश श्रीपट यांची गोलंदाजी समजत नाहीये, काय करायचंय कसं करायचंय करता येत नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूने जितेंद्रने काहीतरी सांगितलंय अर्जुनला की या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये 1 चेंडू शिल्लक आहे, तो कसा खेळायचा आहे. धीमा टाकला, फ्लाईट दिली होती, गती कमी केली होती आणि सुंदर षटक मात्र पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 1 धावेचं षटक पाहायला मिळालंय आणि या एका धावेमुळे आपण बघितलं की सुरुवात खास झाली नाहीये. नाराज झाले तर अगदी आपण बघितलं की 2 बॅटर आकाश यांची गोलंदाजी रीड करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परंतु रीड करता आली नाहीये. आणि थोडंसं आपण बघितलं तर बॉडी लँग्वेज पडलेलं पाहायला मिळते. परंतु 1 षटक शिल्लक आहे, तर एका षटकाची भरपाई कदाचित दुसऱ्या षटकामध्ये केली जाईल का, काय घडते पाहूया. दुसऱ्या ओव्हरमध्ये जाऊया तत्पूर्वी जागा टीचेकडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. ओव्हर नंबर 2 भरत टले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. हा चेंडू पाहिला आपण लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालाय आणि लेग स्टंपच्या बाहेर वळतोय. आत्ता मात्र आपण बघितलं तर धाव फलक 2 आकड्यावर पोहोचलाय. 2 आकड्यावर पोहोचत असताना देखील भरपूर मात्र चेंडू खर्च करावे लागले आतापर्यंत. म्हणजे 1 षटकाचा पूर्ण झालेला खेळ आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु या षटकामध्ये जास्त धावा. हा टॅप केला जातोय, चांगला फटका आहे कव्हर क्षेत्रामध्ये. धाव मात्र 1 मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत, मात्र आपण बघितलं की नाही. विचार केला होता की धाव घेण्याचा, परंतु नाही, नकार दिला. परंतु ज्याप्रमाणे अर्जुन यांच्याकडे नजर असेल, 2 मोठे फटके एक चांगला मोमेंटम देण्याचं कार्य करेल या फलकाला. फुलटॉस होता, एक मेजवानी होती, व्यवस्थित घेता आली नाहीये. 1 धाव मिळाली आहे, परंतु 1 पेक्षा एक्स्ट्रा काही मिळेल का. धाव घेण्याचा प्रयत्न मनामध्ये आणलाय, परंतु काय घडलंय तर शंका निर्माण झाली पंचांच्या मनामध्ये. शंकेचं निवारण करायचं आहे आणि मग इथे आपण बघितलं तर तिसऱ्या अंपायरची मदत केली आहे. मदतीसाठी आपण बघितले विनवणी केली आहे आणि तिसऱ्या मोहल्ल्यामध्ये हा डिसिजन पोहोचवलाय. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते. तिसरे अंपायर निरीक्षण करतायत की ते
नक्कीच झालंय काय बघा आता नक्कीच एका अंपायरने मात्र हे डिसिजन पोहोचवणं थोडंसं कठीण झालंय त्यामुळेच आपण बघितलं की आणखीन एक अंपायर जोडले जात आहेत तिकडे चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ या क्वार्टर फायनल मध्ये नक्कीच अगदी आपण बघितलं तर थोडासा प्रभाव गोलंदाजी आकाश यांची पाहायला मिळाली त्यामुळेच पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवलाय स्कोरबोर्ड तिसरे अंपायर डिसिजन काय पोहोचवत आहेत हे देखील पाहिलं जात आहे मालिकावीराची सायकल कूलर ट्रॉफीज या भव्य दिव्य ट्रॉफीज अगदी आपण बघितला या मॅचला जिंकेल तो संघ नक्कीच आपण बघितलं पुढे जाईल परंतु जो या मॅचला गमावेल तो मात्र मागे येईल डिसिजन आहे आउट फलंदाज बाद रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीमला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जसं म्हटलं जातं ना की आयुष्यात किती कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण की देव असा डायरेक्टर आहे तो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरला देतो बेस्ट ॲक्टर मात्र इथे बनावं लागेल एक चांगला रोल पूर्ण करावे लागेल कारण की या षटकामध्ये जर धावा तुम्ही घेतल्या तर तुमच्या संघाला एक उमेदची किरण मिळू शकते आणि त्याच्यासाठी आता महेशला मात्र झडावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आज क्रिकेटच्या पटलावर चांगले फटके खेळावे लागतील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटच्या साहाय्याने रुपेश टोकरे चेंडूला फील्ड करतात धाव मात्र एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय महेश नॉन स्ट्राईक एनकडे कारण की अर्जुन स्ट्राईक एनकडे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 2 धावा इथे आल्यात महेश आणि अर्जुन या 2 खेळाडूंना मात्र अगदी येणाऱ्या चेंडूमध्ये पार्टनरशिप एक कमी चेंडूमध्ये जास्त धावांची पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल भारतीयांचा पुढचा चेंडू अर्जुनसाठी समोर उडवलाय टक्कन काय फटका आहे टायमिंग कमाल बेमिसाल चेंडू निघून चाललाय हवेत हाय हॅलो टाटा बाय बाय सी मारिशा पार आणि अर्जुनच्या बॅट मधून केलेला धमाका म्हणजेच काय तर षटकार थँक्यू जसं म्हटलं जाते ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल असा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळवू न मिळवतो नशिबाचा भाग आहे परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं ही भाग पडेल फटका फसला आता क्षेत्ररक्षक होते तिथे ताकद कमी होती मनगटी फटका होता एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं त्यामुळे जो उडवायचा होता ते उडवता आलं नाहीये आणि इथे पाहिलं आपण मग कॅच पकडला जाईल फलंदाज होईल बाद धाव फलकावर आहे 13 थँक्यू सो व्हेरी मच डीजे मैदानाच्या आतमध्ये रंगणात वळवी येतात एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडूवर जर धावा आणखीन काही आल्या तरी देखील आपण पाहतो की फाईट होईल आणि फाईट इथे देखील होणार आहेत कारण की 13 आतापर्यंत झाल्यात म्हणजे इथून फाईट करण्यासारख्या धावा झाल्यात चिरमाई स्पोर्ट्स कासार वाढवली टीम सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये आकाशचा जो स्पेल होता तो एक जबरदस्त स्पेल त्यामुळे असं एक मोमेंटम मिळालं ना की थोडासा स्ट्रगल करावं लागलं ब्राह्मणगाव टीमला परंतु त्या स्ट्रगलीला मात करत एक षटकार ठोकला परंतु एक चेंडू शिल्लक आहे धाव फलक 13च्या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे हा फटका उंच उडालाय फिल्डर अंडरनेट ओ कॅच ड्रॉप धावा मिळतील 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये 2च मिळाल्यात आणि अगदी आपण बघितलं तर मग षटक पूर्ण झालंय टॉसची वेळ जरा 2 कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या
तिकडे अगदी आपण बघितलं टॉसची प्रक्रिया देखील कंप्लीट करूया आपण. जीवदानी बोलिन्स विरुद्ध गावठी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा दोन संघांच्या दरम्यान हा केला जाईल क्वार्टर फायनल 2 चा हा टॉस. एका बाजूने अमोल तलेकर असतील, दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितलं कल्पेश सापटे आणि टीम. हॅलो या गावठी स्पोर्ट चिंचोटी टीम कॅप्टन या प्लीज. फुल सपोर्ट स्टाफ आपल्याला पाहायला मिळते. गावठी स्पोर्ट चिंचोटी जवळचा संघ म्हणजेच प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणात. आणि पायगावचे चॉकलेट बॉय देखील आलेले आहेत. चला सध्या तरी आपण शुभेच्छा दिल्या जातात करण्याच्या माध्यमातून. टॉस छापा असा कॉल दिला येतोय, काट छापा आलाय. अगदी आपण बघितलं तर अमोल यांनी टॉस जिंकलाय. अमोल टॉस जिंकलाय, काय निवडणार तुम्ही? फिल्डिंग करू. सेमी फायनल मध्ये जायचं आहे. 2 ओव्हरचा मुकाबला असेल. सेमीफायनल मध्ये जायचं. हा क्वार्टर फायनलच्या मध्ये तुम्हाला वाटलं होतं की सेमीफायनल खेळायला लागेल की मग बाय मिळेल, असं काय विचार होता तुम्हाला? नाही असं काय नाही, मला आता खेळायचंच होतं, कारण नेक्स्ट चिठ्ठीमध्ये बाय भेटली तर फायनलमध्ये खेळायला भेटेल. काय वाटते तुम्हाला, काय करणार बॅटिंग की ज्याप्रमाणे फिल्डिंग करणार? तरी पण वाटते की कल्पेश सापटे आणि टीम जरी यंग ब्रिगेड आहे ती, तरी त्यांना कशा प्रकारे घेणार या मॅच मध्ये तुम्ही? बघूया आता. कल्पेश तर फॉर्म मध्ये आहे आता, त्याला रोखण्याचा प्रयत्न करू. बाकी त्यांना तर मी बघितलं नाही खेळताना. बघा कल्पेश ला फक्त बघितले, बाकी खेळाडूंना बघितले नाही, म्हणजे त्यांच्यासाठी देखील थोडासा सरप्राईज संघ आहे. काय वाटते तुमचा प्रवास सुखाचा करणार पुढे यानंतर या मॅच मध्ये? हो नक्की करणार. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. टीम पाटीलपाडा कॅप्टन आहेत, त्यांच्याकडे जाऊया. त्यांनी टॉस जिंकला असतं, काय निवडलं असतं? बॅटिंग. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालं. काय म्हणशील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव कसा मिळाला तुम्हाला? खूप चांगला वाटतं खेळून, आणि इथं फायनलला पोहोचलो तर अजून आनंद झाला. आता इथपर्यंत पोहोचले तर मग पुढचं पाऊल ठोस असेल का? हो. काय वाटते तुम्हाला की कल्पेशच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते खेळाडू सपोर्ट करतील पुढे जाण्यासाठी? कल्पेश, करण, मंगेश बगले. याच्यानंतर जर मी सांगितलं तर कोणत्या ट्रॉफीवर नजर असेल तुमची? एक व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय. नक्कीच हे 2 कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. नुकतंच जगदीशजी लाखात साहेबांचं देखील इथे शुभागमन झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि जातोय या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. बघा जिंकण्यासाठी धावांचं आव्हान ठेवलं गेलं, अगदी सोपं, आणि ते सोपं आव्हान मात्र कशा प्रकारे, तितकं सोपं म्हणू शकत नाही आपण, कारण की फलकावर सध्या तरी आपण बघितले ना तर 15 आहेत आणि 16 करायच्या, तितक्या देखील सोपं होणार नाहीये. दिसतंय सोपं, कागदोपत्री सोपं दिसतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये ना कोणतं आव्हान कठीण होताना वेळ लागणार नाहीये. 16 धावा देखील कमी नाही आहेत, कारण की बॉलिंग अटॅक तितकाच चांगला आहे या संघाचा, आणि ते कारनामा करू शकतायत, रोखू शकतायत या संघाला. पाहूया आपण. जितेंद्र बरबच्या हातामध्ये गोलंदाजी सोपवली गेली आहे. दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितलं तर मग आहेत आकाश त्रिपाठ, ज्याला पाहतोय आपण स्ट्राईक एंडकडे. आकाश त्रिपाठ यांना बघितलं आपण तर भरपूर क्रिकेट खेळतायत आणि भरपूर अनेक सामने त्याने आपल्या एका हाती आपल्या संघाला देखील जिंकून देण्याचे कारनामे केलेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा नाही विचार केला. पंचांनी मात्र आपण बघितलं की त्यांनी विचार केला की हा चेंडू आहे ना आपण पाठवू डिसिजन तिसऱ्या अंपायर कडे, कारण की त्यांच्या मनामध्ये शंका होती. सोडून देण्याचा विचार होता, आणि त्यानंतर त्या विचारामध्ये थोडेसे पंच देखील विचारात पडले.
टॉप 3 मध्ये स्थान कोणाचं पहिलं पक्क होतं एक तर झाले म्हणजे जे ड्रॉच्या माध्यमातून इशिका 11 ताडीकर टीमचा पंचांनी निरीक्षण सांगितलं की इट्स अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, जे हवंय वाघोबा टीमला मिळालंय. जितेंद्र बराब ही खासियत आहे यांची, धीमा टाकतात, स्लो टाकतायत आणि अडचणीमध्ये आणतायत खेळाडूंना. चाका म्हणून खेळण्याचा पवित्रा फटका फसू शकतो, फिल्डर आले होते, थोडीशे लेट केलं आणि त्याचा परिणाम बघावा लागेल. चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर पार झाला. चौकार 4. थैंक यू. जैसे म्हटलं होतं ना की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली आपण पाहतोय की ज्या अनुषंगाने हा चौकार आलाय विकासजी वायडा, पुन्हा एकदा वेलकम आपलं देखील फायनल डे मध्ये आणि जवळजवळ फायनल क्षणाच्या दिशेने आपण चाललोय. यह मुकाबला इस बाउंड्री के साथ अपनी तरफ खींचने का प्रयास किया, लेकिन जिस तरह से आकाश खड़े रहेंगे ना मैदान के अंदर ज्यादा से ज्यादा वक्त, तो ये मुकाबला जल्दी खत्म कर सकते हैं. लेकिन ये मुकाबला अपनी तरफ खींचना है तो आकाश जैसी एक दीवार है उसको गिराना पड़ेगा. फिर से उड़ा स्लॉक किया है, लेकिन इस बार गैप में गेंद फिर से गिरती हुई गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार. एक टप्पे के साथ मिलेंगे पूरे के पूरे रन 4. बेड़ा होगा पार. 4 रन. थँक यू दिवे. 8 धावा फलकावर लागल्या गेल्यात. जबरदस्त अगदी आपण बघितले 2 चौकार आले आणि जे 16चा जो प्रवास आहे ना तो 8 वर पोहोचला. अजून देखील 8 धाव्यांची गरज. पुढे स्टेप आउट करून खेळलाय, चांगला फटका अगदी जरजवला जातोय. मी खेळाडू आहे अलग आणि माझी वेगळीच आहे झलक आणि ठोकले चौकार. सलग 3 चौकार आलेले आहेत या ओव्हर मध्ये. चौकाराची हॅट्रिक्स. धाव फलक पोहोचलं गेले 12 या आकड्यावर. चार धाव्यांची गरज. अगदी सोपा मॅच केला. यावेळेला पुलटा स्लॉकचा फटका आणि गेम इज फिनिश. सामना संपवला गेलाय आपल्या अंदाजाने आकाश रिबाडने आणि अगदी सहज या मॅचला जिंकलं गेलंय. अभिनंदन. यस, नो डाऊट, वन अँड ओनली मॅन ऑफ द मॅच आकाश.